कव्हर तर सगळ्या गोष्टी करणार, पण तुम्हाला लवकर ग्रास्प होऊन जायला पाहिजे आयएम. एक 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 कन्सेप्ट. आता बघा आयएम म्हणजे काय आहे. मी पेन कनेक्ट करतो एक मिनिट. आयएमईसी काय माहिती आहे तुम्हाला? रेकॉर्डिंग स्टार्ट केली का मी? आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट. हे कशासाठी करतो आपण आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट? म्हणजे कारण काय आहे आयएमचं? म्हणजे एडब्ल्यूएस मध्ये याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे आयएमचं? युजर्स आणि ग्रुप्स क्रिएट करू शकतो त्यानं. ते का क्रिएट करतो आपण युजर आणि ग्रुप? पॉलिसी ऍक्सेस करतात त्यांना. आणि पॉलिसी सिक्युरिटी कंट्रोल ऍक्सेस टू द रिसोर्सेस फॉर युअर युजर. आता टेक्निकली झाली भाषा समजा, ठीक आहे. म्हणजे आपण कंपनीत आता मी जे एडब्ल्यूएस वापरतोय, आता तुम्ही वापरताय ते कोणता युजर आहे तुमचा? ते कोणत्या युजरने वापरताय तुम्ही? आता हा तुम्ही एडब्ल्यूएस वापरताय, हा वाला मी वापरतोय, माझा अकाउंट आहे. असं काय आलं नाव माझं? ओके असो. स्क्रीन शेअर नाही केलेली का? अरे ओके ओके. स्क्रीन शेअर नाही केली का? ओके. आता हा वाला माझा अकाउंट आहे, ठीक आहे. हा अकाउंट आहे. लिनक्स किती लॉन्च केलं तर मी? सॉरी. ओके असो, चालू लागेल नंतर काम. आता हा माझा अकाउंट आहे, पूर्ण अकाउंट. हे कशाचं आहे? माझा एडब्ल्यूएसचा अकाउंट आहे माझं, ठीक आहे. हा कम्प्लीट कोणाचा अकाउंट आहे? माझा अकाउंट आहे. आणि हा अकाउंट हे कोणतं युजर आहे? रूट युजर आहे, ठीक आहे. आयएम युजरचं आतापर्यंत मी क्रिएट केलं नाही अकाउंट. मी जे वापरतोय स्वतः माझा अकाउंट आहे सगळं. अकाउंट आयडी हे सगळं, कॉन्टॅक्ट, फोन नंबर हे सगळ्या गोष्टी आहे इथं. ऍड्रेस हे सगळ्या गोष्टी आहे इथं. काय काय हे माझं पर्सनल अकाउंट आहे. बिलिंग्स हे सगळ्या गोष्टी बघू शकतो. म्हणजे हा माझा रूट अकाउंट आहे. रूट इथून क्लोज करता येतं अकाउंट मला, सगळं इथून गोष्टी करता येतात. पण आता हा कोणाचा अकाउंट आहे? माझा अकाउंट आहे. सगळ्या गोष्टी इथं EC2 बिलिंग सगळं, म्हणजे मला जे पाहिजे ते करता येतं अकाउंटला. मी डिलीट बी करू शकतो अकाउंट, काही बी करू शकतो. कोणत्या बी इन्स्टन्स मी टर्मिनल डिलीट काही पण करू शकतो. तर समजा तुम्हाला कंपनीत असं अकाउंट असणार आहे का? जेव्हा तुम्ही रिअल टाइम वर्क करताल तेव्हा तुम्हाला हे असं आपण जे फ्री टायर वापरतो तसं अकाउंट तुम्हाला असेल का? हवाला तुम्ही काही पण करू शकताल का? काही बी डिलीट करताल, काही बी लॉन्च करताल, काही पण कुठे बी काही करू शकता का तुम्ही? नाही सर. म्हणजे कंपनीत तुम्ही असं रूट अकाउंट वापरणार नाहीत तुम्ही. ही गोष्ट क्लिअर झाली तुमची? आहे की नाही? म्हणजे कंपनीचं तुम्ही हवाला अकाउंट यूज करणार नाही, तेव्हा तुम्हाला काय करायला लागणार आहे? आयएम. मला वाटतं मराठीतून काय अर्थ होईल आयएमचा? आयएम मी असो जे पर्सनल किंवा युनिक असो तिथं रिलेट मी बघत होतो रिलेट करायचं असो. आता बघा तुमच्यामुळे माझं पण आयएम रिवाज होणार आहे. मी खूप म्हणजे एक याच्या आधी एका प्रोजेक्टमध्ये आयएम हे ते सगळ्या गोष्टी ऍडमिन लेवलच्या बघितल्यात मी. मध्ये थोडं एडब्ल्यूएस एवढं काम नव्हतं मला. आता बघा, आता हे माझं अकाउंट आहे. हे कोणतं? समजा माझ्या कंपनीचं अकाउंट आहे. कंपनीने पैसे भरून सगळं पेमेंट बिमेंट हे अकाउंटवर करते. हा कोणता अकाउंट आहे? आता मी सचिन जाधव म्हणजे कोणता अकाउंट आहे? कंपनीचं अकाउंट आहे सगळं. आता कंपनी त्यांचं अकाउंट तुम्हाला देत नाही. आता ठीक आहे, तिथून सगळे ते युजर. आता एक प्रोजेक्ट आहे, एका प्रोजेक्टमध्ये 1 आणि 2 माणसं, म्हणजे तुम्ही पूर्ण एडब्ल्यूएसचं तुम्ही हे घेतले सगळं यूज करताय तुम्ही. तर तुमच्याकडे मल्टिपल युजर्स असतील, मल्टिपल टीम्स असतील, सगळे लोक याच्यावर काम करणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आयएम म्हणजे युजर हे ऍक्सेस मॅनेजमेंट हे ते सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तर मी एक थोडा डायग्रामॅटिकली तुम्हाला एक सिनेरिओ एक करतो. मी डायग्राम कशी काढू ते विचार करतो. एकच मिनिट. ठीक आहे, मी काय करतो, हा पूर्ण माझा हा माझा एक कंपनी समजा एडब्ल्यूएस करत होता. हा माझा ही माझी ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. म्हणजे कंपनीचं सगळं अकाउंट आहे याच्यात. ऑर्गनायझेशन म्हणजे एडब्ल्यूएस कन्सोल माझं एडब्ल्यूएस, ठीक आहे. हे माझं एडब्ल्यूएस आहे, ठीक आहे. आता मी काय करणार, तर माझं एडब्ल्यूएस असं करतो तुम्ही. आता एडब्ल्यूएस अकाउंट आहे. आता कंपनीत
आता IAM काय करणार आहे, हा IAM आहे माझा. IAM आहे. आता IAM मध्ये आपण काय करणार आहेत, आता IAM मध्ये आपण युजर रिलेटेड, युजर ग्रुप्स, रोल, हे मल्टिपल गोष्टी याच्यात आल्या. समजा मला काय करायचं, ऍक्सेस मॅनेजमेंट म्हणजे ऍक्सेस रिलेटेड, परमिशन रिलेटेड, हे सगळ्या गोष्टी मला IAM मध्ये करायच्या. ठीक आहे, म्हणजे इथं माझं हे ग्रुप असेल, ग्रुप हा एक ग्रुप असेल, म्हणजे हा कोणता असेल माझा, हा माझा डेव ग्रुप असेल, हा माझं ऍडमिनचं ग्रुप असेल, ऍडमिन ग्रुप म्हणजे सगळं परमिशन त्याला जे रिलेटेड ऍडमिनचं ग्रुप असेल, आणि हे माझं डेव्हऑप्सचं ग्रुप असेल. असं मी ग्रुपचं नाव देतो. हा डेव्हऑप्सचा ग्रुप आहे माझा. ठीक आहे, डायग्राम कडे जाऊ नका, हे ग्रुप आहे. आणि हा इथे इंडिव्हिज्युअल युजर पण मी ऍड करू शकतो नाही का, असं ग्रुपनुसारच नाही. आता तुम्ही एक युजर इंडिव्हिज्युअल, हे कोण आहे, मी आहे समजा. म्हणजे हा काय करणार, हा IAM मध्ये या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करणार आहेत. आता हा डेव ग्रुप आहे, डेव ग्रुप मध्ये मी 3-4 जणांना सांगणार. म्हणजे कोणाला टाकणार, मी अश्विनीला टाकणार, आणि कोणाला टाकणार, स्नेहलला. ऍडमिन ग्रुप मध्ये कोणाला टाकणार, मी असणार तिथं, आणि धवल असणार, आणि डेव्हऑप्स मध्ये मच्छिंद्र असणार. ठीक आहे, म्हणजे अशी आपण टीम पाडली. ती कंपनीचं समजा असं स्ट्रक्चर असणार तुमचं, कळलं ना. म्हणजे कंपनीचं तुमचं एक असे ग्रुपनुसार, म्हणजे IAM मध्ये म्हणजे तुम्ही AWS सगळ्याचं तुम्हाला ऍक्सेस असणार. AWS आता तुमचं AWS वर तुम्ही काम करताय, तर तुमच्या रोलनुसार तुम्हाला आता कोणी डेव्हलपर असले, डेव्हलपर लोकल काय काय लागणार आहे, त्या मशीनीचा ऍक्सेस त्याला द्यायचं. काही डेव्हऑप्स टीम असेल, डेव्हऑप्स टीमला काय काय ऍक्सेस पाहिजे ते त्याला द्यायचं. म्हणजे मी असं एक इंडिव्हिज्युअल युजर मॅनेज करण्यापेक्षा मी काय करणार, इथं ग्रुप करणार, सगळ्याचं ग्रुप करणार, आणि त्या ग्रुपमध्ये मी काय करणार, मल्टिपल युजर्स टाकणार तिथं. आता तुम्ही सेपरेट युजर पण 3-4 जण असले युजर पण ऍड करू शकता, आणि त्या युजरचे ग्रुप करून, ग्रुप युजर काय एक सिंगल एंटिटी आहे तुमचं, जे एक युजर आहे समजा, त्याला एक माणूस आहे समजा, मी युजर, तर मला ते जे मला जे ऍक्सेस असेल मी ते वापरणार. आणि ग्रुप काय आहे, कलेक्शन ऑफ युजर, म्हणजे डेव ग्रुप मध्ये मल्टिपल युजर तुम्ही टाकू शकता. आणि परमिशन देताना ह्या ग्रुपला द्यायचं परमिशन देताना डेव ग्रुपला वेगळ्या परमिशन असतील, ऍडमिन ग्रुपला वेगळ्या परमिशन असतील, डेव्हऑप्स ग्रुपला वेगळ्या परमिशन असतील, आणि त्या ग्रुपमध्ये जे युजर असेल, म्हणजे विचार करा, आता मी ह्याला फुल ऍक्सेस दिले, ठीक आहे, EC2चं काय दिलं, EC2चं दिलं, EC2चं फुल ऍक्सेस दिले. तर अश्विनीला कोणता ऍक्सेस असेल, अश्विनीला, स्नेहलला EC2चं. हा, म्हणजे ह्या ग्रुपला जेवढ्या परमिशन असतील, त्या ग्रुपमधले जेवढे युजर आहेत त्यांना पण तेवढ्या परमिशन असतील. ऍडमिन ग्रुपला जेवढ्या परमिशन असतील, ऍडमिन ग्रुपमध्ये जेवढे युजर्स असतील त्याला तेवढ्या परमिशन असतील. डेव्हऑप्स ग्रुपमधले जेवढे युजर असतील त्यांना, डेव्हऑप्स ग्रुपला जेवढ्या परमिशन असतील तेवढ्या परमिशन त्यांना असतील. ठीक आहे, आणि एक युजर मल्टिपल ग्रुपमध्ये असू शकतो बरं का. आता अश्विनी डेव्हऑप्स नावाच्या ग्रुपमध्ये पण असू शकते. म्हणजे तुम्ही असं म्हणता, सर मी एका युजर मध्ये मला या ग्रुपमध्ये ऍड केले, मला त्या ग्रुपचेच परमिशन असतील का. आता एक युजर तुम्ही मल्टिपल ग्रुपमध्ये पण टाकू शकता. क्लिअर, कळतं का मी काय बोललो ते. मी एवढ्या डिटेल मध्ये का नाही गेलो, कारण की मला काय ऍडव्हान्स गोष्टी कव्हर करायच्या आहेत. बघू, नाही झालं तर नेक्स्ट लेक्चर घेईल मी. मला सांगा बरं काय विषय, हे कळलं का, हे काय विषय ते. हो सर. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. पुढचं कोणी मेसेज केला का ग्रुपमध्ये, ठीक आहे, ओके. आता मी PPT पण बनवली. ठीक आहे, मी PPT मध्ये एक पॉइंट कव्हर करतो, मी तुम्हाला कालच बनवली. आता IAM हे थेरॉटिकल तुम्हाला माहित असणार आहे. IAM, AWS आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट इज अ सर्व्हिस
that allows you to manage access to AWS resource securely. It ensures that only authorized users. आता हे का करतो आपण आहे माहितीये का, म्हणजे ज्याला ऍक्सेस असेल त्यानेच ऍक्सेस करा असं आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो, त्यांना कोणी पण नको, ज्या युजरला ऍक्सेस आहे त्यानेच हे AWS. आता बघा, तुम्ही कंपनीचं प्रोडक्ट, कंपनी तुम्ही ही तुमची कंपनी, S2 सॉफ्टवेअर ट्रेनिंग हे तुमची कंपनी, आणि या कंपनीमध्ये ज्याला ऍक्सेस आहे तेच AWS वापरणार. आता मी ज्याला ऍक्सेस दिले AWS तेच वापरावं. आता दुसरं कोणी आलं ते नाही ऍक्सेस करू शकत. आता बघितलं ना, तुमच्या एका मित्राची कंपनी, त्या मित्राचं तुम्ही ते वापरू शकतात का तुम्ही? कारण त्या कंपनीतले जे लोक असतील काम त्यांना त्यांनी ऍक्सेस दिला असेल. कोणी पण काही करू शकत नाही, पब्लिकल नसतं ते. ठीक आहे. AWS आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट सर्व्हिस दॅट अलाउज यू टू मॅनेज ऍक्सेस टू AWS रिसोर्स सिक्युअरली. रिसोर्स म्हणजे काय, तुमचं EC2 S3 याला रिसोर्स बोलतो आपण. Terraform मध्ये बघितलं का आपण, व्हॉट इज रिसोर्स सिक्युअरली, म्हणजे सिक्युअरली त्यांना ऍक्सेस द्यायचा आपल्याला. इट इन्श्युअर्स दॅट ओनली अथॉराइज्ड युजर्स अँड सर्व्हिस कॅन ऍक्सेस स्पेसिफिक AWS बेस्ड ऑन द डिफाईन्ड परमिशन्स. हे काय बोलतंय, म्हणजे हे काय करतं, जे अथॉराइज्ड युजर म्हणजे ज्याला परमिशन आहे, जे तुमचं IAM मध्ये ज्या युजरला तुम्ही ज्या पीसी परमिशन दिली तोच युजर ते वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याला जे परमिशन आहेत, म्हणजे मी काय केलं, अश्विनीला फक्त EC2च ऍक्सेस दिलं, तर अश्विनी काय करणार, फक्त ती EC2च ऍक्सेस करू शकते, बाकीची सर्व्हिस काहीच करू शकत नाही ती. ठीक आहे. तसं आता अश्विनीला आहे, मी काय केलं, एवढं किती लोक आहेत तुम्ही, ह्या लोकांना मी काय केलं, तुम्हाला अश्विनी, स्नेहल, सचिन, धवल, मॅक, डेव्हप्स एवढे. ठीक आहे. एवढे लोक आहेत तुम्ही. ठीक आहे. अजून कोणी एक्स्ट्रा असलं, समजा योगेश आला, योगेश म्हणला मला AWS वापरायचं, योगेश वापरू शकता का, अकाउंटमध्ये ऍक्सेस करू शकता का योगेश हा AWS अकाउंट ऍक्सेस करू शकता का? नाही, त्याला परमिशन्स नाही दिलेले. कारण की ते युजर म्हणून आपण क्रिएट पण नाही केला आणि ते कोणत्या ग्रुपमध्ये पण नाही, ते युजरच नाही, ते योगेश नावाचा युजरच नाही, तर ते नाही ऍक्सेस करू शकत. ठीक आहे. आयडेंटिटी अँड ऍक्सेस मॅनेजमेंट म्हणजे त्याची आयडेंटिटी पटवायला पाहिजे, नंतर त्याला ऍक्सेस काय द्यायचं ते बघू आपण. हे सगळ्या गोष्टी करता येईल. ठीक आहे. हा क्लिअर झालं IAM काय आहे ते. आता बघा, हे की फीचर्स मी काय काय गोष्टी ऍड केल्या तुमचा. आयडेंटिटी ऍक्सेसमेंट IAM मॅनेजेस सच एज युजर्स, ग्रुप, रोल्स, कंट्रोल ऍक्सेस ऑफ रिसोर्स. म्हणजे IAM काय करतं ते आयडेंटिटी मॅनेजमेंट, म्हणजे आयडेंटिटी म्हणजे ते कोण आहे, त्याला ऍक्सेस आहे का, ते युजर आहे का, ग्रुप आहे का, रोल्स आहे, त्याला याचा ऍक्सेस आहे का, ते आयडेंटिटीचं करेल ते. ठीक आहे. आयडेंटिटी मॅनेजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट, ऑथेंटिकेशन अँड ऑथोरायझेशन. इट इन्श्युअर्स दॅट युजर्स अँड ऍप्लिकेशन आर ऑथेंटिकेटेड बिफोर ऍक्सेसिंग रिसोर्स ओनली परमिशन दे नीड. आता ऑथेंटिकेशन आणि ऑथोरायझेशन मधलं काय डिफरन्स आहे? ऑथेंटिकेशन म्हणजे पर्सनल आणि ऑथरायझेशन म्हणजे त्याला परमिशन देतो आपण त्याच्यामध्ये. हा, ते पण सांगते. म्हणजे हा करेक्ट युजर आहे का, आता स्नेहलला मी ऍड केलं, हा युजर आहे का आपल्याकडं, त्याचं ऑथेंटिकेशन म्हणजे त्याला एंट्री करू देणार, म्हणजे राईट युजर आहे का हा, येस. मग ऑथरायझेशन, त्याला राईट परमिशन आहे का. आता स्नेहल युजर आहे माझ्याकडे, पण त्याला जी स्पेसिफिक परमिशन आहे का, म्हणजे त्याला राईट म्हणजे परमिशन आहे का त्याला, त्या गोष्टी. ऑथेंटिकेशन, हा युजर आहे का, ऑथरायझेशन त्याला परमिशन आहे का, असं आपल्या भाषेत लक्षात ठेवायचं त्याला. ठीक आहे. इट इन्श्युअर्स दॅट युजर अँड ऍप्लिकेशन आर ऑथेंटिकेटेड बिफोर ऍक्सेसिंग रिसोर्स. म्हणजे त्याच्या रिसोर्स ऍक्सेस करायच्या आधी त्या युजर आहे का, हे ते परफेक्ट युजर आहे का ते बघणार, आणि त्याच्यानंतर त्याला ओनली हॅव द परमिशन दे नीड, त्याला जे परमिशन पाहिजे त्या परमिशननुसार ते काम करेल, म्हणजे ऑथोरायझेशन आले. ठीक आहे. आयडेंटिटी मॅनेजमेंट, ऑथेंटिकेशन, ऑथोरायझेशन, पॉलिसी बेस्ड ऍक्सेस कंट्रोल. आता बघा, IAM पॉलिसी डिफाईन व्हॉट ऍक्सेस आर अलाउड और डिनाईड फॉर स्पेसिफिक आयडेंटिटी. आता स्नेहल आहे, त्याला मी काही पॉलिसी दिल्या, पॉलिसी म्हणजे त्याला परमिशन्स ते बघणार आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हमखास क्वेश्चन असेल, मला वाटतं मी इथं क्वेश्चन काढले असतील ते. ठीक आहे. असो, IAM ची आहे क्वेश्चन मी पाठवून देतो, मी ते क्वेश्चन कव्हर होतीलच आपले. ठीक आहे. काय बोलतो तुम्ही? ऑथेंटिकेशन, पॉलिसी बेस्ड ऍक्सेस कंट्रोल, म्हणजे तुम्हाला जी पॉलिसी आहे त्यानुसार तुम्हाला काय काय ऍक्सेस आहे, परमिशन आहे, त्या पॉलिसीनुसार तुम्हाला द्यायचं, ते आपण बघू नंतर. सेंट्रलाइज मॅनेजमेंट, IAM प्रोव्हाइड्स युनिफाईड कन्सोल मॅनेज युजर परमिशन्स, म्हणजे हा अकाउंट किंवा दुसऱ्या अकाउंटचं ते तुम्हाला हे मॅनेजमेंट करता येतं, ते बघू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर
व्हाय आय एम इज इम्पॉर्टंट. आय एम काय इम्पॉर्टंट आहे? हा इथून होतं का? मी म्हणलं कसं काय झालं. इथून होतं. व्हाय इज आय एम इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? आय एम प्लेज क्लाउड सिक्युरिटी, म्हणजे सिक्युरिटी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत ना, हा आय एम बघून घेणार. ठीक आहे. फाईन ग्रेन ऍक्सेस कंट्रोल. आय एम अलाउज द प्रोसेस कंट्रोल ओव्हर हू कॅन ऍक्सेस विच रिसोर्स टू परफॉर्म द टास्क. म्हणजे कोण ऍक्सेस करणार, त्याला काय परमिशन आहे, हे सगळं बघणार. म्हणजे फाईन ग्रेन ऍक्सेस कंट्रोल. You can grant an S3 bucket, grant an S3 bucket, read only access to user to another full control. म्हणजे कोणाला काय परमिशन द्यायचे हे सगळं इथं बघू शकतो आपण. फक्त त्याला S3 बकेटचेच पाहिजे. तुम्ही युजर क्रिएट केलं, पण त्याला काय परमिशन पाहिजे. आता काही युजरला मी फक्त EC2च परमिशन दिलं, काहीला फक्त S3चं परमिशन दिलं, काहीला दोन्ही पण परमिशन दिला, S3चं पण दिलं, EC2चं पण दिलं. म्हणजे ते कसं आपण परमिशन हे मॅनेज करू शकतो त्यांचे. ठीक आहे. लिस्ट प्रिव्हिलेज प्रिन्सिपल. आता कंपनीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, कंपनीत तुम्हाला सगळ्या परमिशन देते. तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे जेवढ्या कमीत कमी जेवढ्या परमिशन देतात तेवढे देतात बरं का तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीत गेला ना तुम्ही, तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे ते एक्स्ट्रा नाही देणार तुम्हाला. आता तुम्हाला फक्त रीडचा ऍक्सेस पाहिजे, तुम्हाला राईटचं पण दिलं, तसं नाही. तुम्हाला रीड आहे ना, रीड मध्ये अजून कमी काय देतात तुम्हाला तेवढं बघते ते. लिस्ट प्रिव्हिलेज प्रिन्सिपल. I am follow the principle of least privilege, meaning user and service only get permissions they absolute need. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच, म्हणजे जेवढं कमीत कमी तुम्हाला परमिशन देता येईल तेवढंच हे देणार बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर विचार करा, तुम्हाला जर त्यांनी सगळ्या परमिशन दिल्या कंपनीतलं, तुम्ही दुसऱ्या दिवशी कंपनी बंद पाडून टाकता, आहे की नाही सांगा बरं तुम्ही. म्हणजे विचार करा, तुमचं काय जर तुम्हाला वर्कलोड वाटलं, तुम्हाला काहीतरी टेन्शन आलं, तुम्ही म्हणजे काहीतरी डिप्रेशन मध्ये गेला, म्हणजे नाही का, कधी कधी चिडचिड होती आपल्याला, तर तुम्ही सगळे एन्व्हायरमेंट डिलीट करून टाकता ना तुम्ही. आता माझ्याच कंपनीत एक होता, त्याला काहीतरी कधी कधी टेन्शन येऊन जायचं कामाचं, म्हणजे काम काय नव्हतं त्याला, फक्त मॅनेजर सारखं विचार त्याला काय केलं. ते मला एखाद्या दिवशी सगळंच उडून जातो म्हणलं. मी म्हणलो कसं उडीशील म्हणलं तू. त्याचं ते टेस्टिंग बॅकग्राऊंड होतं तो लास्ट, असं म्हणलं ह्याचं बॅकअप पण असतं म्हणलं त्यांच्याकडे, आणि तुला तेवढं परमिशन पण नाहीत म्हणलं त्याला. हे पण मॅटर करतं. ठीक आहे. परमिशन कोण देतं सर हे सगळं सेटअप? ऍडमिन एक ग्रुप असतं ना, एक ग्रुप क्रिएट करतील ते ऍडमिन ग्रुप, त्यांच्याकडे परमिशन असते. आता कोणाला काय परमिशन द्यायचं काय नाही हे. आता बघा, AWS एक अकाउंट आहे. आता माझ्या केसमध्ये मी कसं केले, आता मी कधी कधी ऍडमिन लेवलला पण काम केले. आता ऍडमिन लेवलला माझ्याकडे रिक्वेस्ट येते. आता अश्विनी बोलली सर मला, सर नाही म्हणजे मला सांगणार, समजा हे मला परमिशन पाहिजे EC2चं. मी बोलणार ठीक आहे, ते समजा मेल करणार किंवा सांगणार मला स्टँडअप मध्ये, किंवा मग मी त्यानुसार तिला परमिशन देणार. असं ऍडमिन ग्रुप असताना ते तुम्हाला परमिशन देईल. ठीक आहे. त्याच्याकडे फुल ऍक्सेस असतं सगळं. किंवा तुमचं एक कंपनीचं एक अकाउंट कोणतरी हँडल 2-3 जण असे हँडल करतच असतील ना, तर ते देतील तुम्हाला परमिशन. ऍडमिन युजर्स मोस्ट ऑफ तुम्हाला परमिशन हे सगळ्या गोष्टी देतात तुम्हाला. ठीक आहे. आणि असे आता मी नंतर सांगतो तुम्हाला एक गोष्ट. हा, आय एम फॉलो द प्रिन्सिपल ऑफ लिस्ट प्रिव्हिलेज, मिनिंग हा आता सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. मिनिमाइज रिस्क ऑफ ऍक्सिडेंटल ऍक्शन. चुकून काय तुमच्याकडून होऊ नये त्यासाठी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं देणार ते. ठीक आहे. सिक्युअर मल्टी युजर एन्व्हायरमेंट. ऑर्गनाइज हॅव मल्टिपल टीम्स अँड ऍप्लिकेशन दॅट रिक्वायर ऍक्सेस टू AWS. म्हणजे तुमच्या कंपनीत मल्टिपल टीम्स म्हणजे भरपूर गोष्टी आहेत, ते तुम्हाला प्रॉपरली ऑर्गनाइज करा, त्यासाठी तुमच्याकडे हे असतं मल्टी युजर एन्व्हायरमेंट. आय एम इन्श्युअर दॅट इच युजर और सर्व्हिस ओनली ऍक्सेस व्हॉट दे नीड. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते हे करते. प्रिव्हेंटिंग अनऑथोराइज्ड ऍक्सेस, म्हणजे जे काय केलं अनऑथोराइज्ड ऍक्सेस हे पासून वाचवतो. ठीक आहे. कॉम्प्लेक्स ऑडिटिंग. आय एम हेल्प टू ऑर्गनाइज मीट सिक्युरिटी अँड कॉम्प्लायन्स स्टँडर्ड. आता हे मी का टाकलं, कारण की एका मित्र सायबर सिक्युरिटी लेवलला काम करते, ते त्याच्याकडे हिप्पा हे ते बघितलं, मी नाही बघितलं ISO2 हिप्पा हे काहीतरी त्यांचं अल्गोरिदम काहीतरी असतं सायबर सिक्युरिटीचं, मी टाकलं इथं. आय एम इंटिग्रेट विथ AWS क्लाउड ट्रेल. क्लाउड ट्रेल माहिती आहे तुम्हाला? क्लाउड ट्रेल माहिती आहे? नाही सर. क्लाउड ट्रेल झालं का तुमचं? क्लाउड वॉच झाले सर. प्ले लिस्ट बघतो मी एकदा.
क्लाउड झाला ना, क्लाउड ट्रेल आय एमचं 2 लेक्चर झालं वाटतं तुमच्या. आय एमचे 2 एसीनेस पण मी घेतले. ओके, मी काय करतो, क्लाउड ट्रेलची गरज असली अजून एक लेक्चर घेईल, आय एमचं थोडं अजून ऍडव्हान्स घेईल आणि त्याच्यात क्लाउड ट्रेल कव्हर करेल. ठीक आहे, नाही झालं ना कन्फर्म? नाही झालं सर. नाही सर. ठीक आहे, मी लेक्चर घेईल. आता मी कधी घेईल लेक्चर बरं का, असं पहिल्यासारखं शेड्यूल नुसार मी बघेल कधी घेतो, पुढच्या वीक मध्ये घेईल. तुम्ही जोपर्यंत असं मागचं सगळं रिवाइज करा. आय एम इंटिग्रेट विथ AWS क्लाउड ट्रॅक. म्हणजे क्लाउड ट्रेल काय कसं अनाथोट ऍक्सेस बिक्सेस, कोणी काय केलं, कोणी कधी काय चेंजेस केलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी क्लाउड ट्रेल सांगते. मी तुमच्या नंतर गेली. ठीक आहे, आता बघा. हा, एवढं झालं. हे इम्पॉर्टंट काय त्यासाठी तिने सांगितलं एवढे. आता तुमचं आय एम कोर कॉम्पोनंट्स म्हणजे त्याच्यात काय आलं, युजर्स आलं, ग्रुप आलं, रोल आलं, पॉलिसी आल्या, हे सगळ्या मेन कॉम्पोनंट तुमचे आय एमची. तुम्हाला विचार व्हॉट इज आय एम कोर कॉम्पोनंट इन आय एम जर विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आय एम युजर्स आहे, आय एम ग्रुप्स आहे, रोल्स आहे, पॉलिसी आहे, अजून काहीतरी असेल खाली. ठीक आहे, आय एम युजर. आय एम युजर काय, आय एम युजर्स आर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीज रिप्रेझेंटिंग अ पर्सन और ऍप्लिकेशन्स. म्हणजे तुमचं इंडिव्हिज्युअल युजर असेल किंवा काही आयडेंटिटी असेल ते, म्हणजे तुमचं तर कोणतं तरी युजर पर्सन काही पण असेल ते सिंगल एंटिटी म्हणतो त्याला. ठीक आहे, ईच युजर कॅन हॅव पासवर्ड आणि ऍक्सेस की. आता तुम्हाला तिथे आय एम मध्ये तुम्हाला पासवर्ड सेट करता येतं आणि ऍक्सेस की पण तुम्हाला जनरेट करता येते. ठीक आहे, युजर्स आर असाइन परमिशन्स फॉर आय एम पॉलिसी. तुम्हाला युजर काय करते, कसं आय एम पॉलिसी थ्रू तुम्हाला काय करते, ह्या युजरला काय काय परमिशन पाहिजे ते करते. ते बघायचं आपल्याला. एक्झाम्पल यूज केस मी खाली टाकलं. का टाकलं, अ डेव्हलपर नीड्स ऍक्सेस टू अन S3 बकेट. S3 बकेट झालं ना तुमचं? हो सर. हो सर, S3 झालेलं आहे. हा इम्पॉर्टंट आहे. क्लाउड ट्रेल वर कसं कधी विचारतात क्वेश्चन, कधी नाही, त्याचं एवढं सांगतात नाही, पण तरी घेऊन टाकू आपण. क्लाउड वर झालं असेल ते करा, ते पण इम्पॉर्टंट आहे. मॉनिटरिंग टूल कोणती पाहिजे ना तुमची. आता S3 बकेटचं मी इथं टाकले कारण की S3 बकेट व्हायलाच पाहिजे, हे स्किप करता येत नाही आपल्याला AWS मध्ये. आय एम AWS EC2 म्हणजे हे गोष्टी आपल्याला स्किप करताच येत नाही, इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन जरी बघितलं, या गोष्टी असतात त्याच्यात. अ डेव्हलपर नीड्स ऍक्सेस टू S3 बकेट इन्स्टेड, हे त्याचं सेंटेन्स मी कसं काय झालं काय माहिती. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग फुल परमिशन अटॅच द AWS रीड ऑनली ऍक्सेस पॉलिसी. म्हणजे तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तरी S3 बकेटचं ऍक्सेस पाहिजे, पण तुम्हाला सगळं ऍक्सेस नाही पाहिजे त्याचा. तुम्हाला फक्त बकेट कोणत्या ते बघायचंय तुम्हाला. त्याच्यात काही चेंज करायचं नाही, काही डेटा अपलोड करायचं नाही, काही डेटा रिमूव्ह करायचं नाही, काहीच करायचं नाही तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला काय करणार, ते तुम्हाला फुल परमिशन देण्याऐवजी ते काय करणार, तुम्हाला रीड ऑनली परमिशन ते देणार तुम्हाला. हा एका युजरला, हे पर्टिक्युलर स्पेशली समजा अश्विनी युजर आहे, अश्विनी युजरला देणार तो. ठीक आहे, आता IAM ग्रुप्स काय आहे, कलेक्शन ऑफ युजर्स. म्हणजे IAM एका ग्रुपमध्ये तुम्ही ग्रुप बनवा, व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचा, आता आपला क्लासचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये मल्टिपल स्टुडंट आहेत तिथं, कलेक्शन. तसंच ग्रुप्स काय आहे, इथं युजर IAM मध्ये कलेक्शन ऑफ युजर्स. IAM ग्रुप हेल्प टू मॅनेज मल्टिपल युजर्स इफिशियंटली. अ ग्रुप कॅन हॅव मल्टिपल युजर्स. इथं आहे पॉलिसी अटॅच टू ग्रुप. आपला आता तुम्हाला जे बोललो तुम्ही, जर मी पॉलिसी जर ग्रुपला अटॅच केली तर त्या ग्रुपमध्ये जेवढे पण युजर असतील त्याला ऑटोमॅटिकली ते ऍक्सेस भेटून जाईल. आता मला विचार करा, तुम्ही कोण, स्नेहल, अश्विनी, धवल, तुम्ही काय करता, तुम्हाला सगळ्याला परमिशन पाहिजे, पण सगळ्याला काय परमिशन पाहिजे, EC2 फुल ऍक्सेस परमिशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला EC2 चा ऍक्सेस पाहिजे. तर मी तुम्हाला सेपरेट देण्यापेक्षा तुमच्या तिघाचे ग्रुप बनेल मी आणि त्या तुमच्या ग्रुपलाच परमिशन देऊन टाकेल मी. म्हणजे तुम्हाला जी ग्रुपला ज्या परमिशन असतील त्याच परमिशन तुमच्या तिघाला भेटणार. हा पॉइंट क्लिअर झाला. क्लिअर. हो. बेस्ट प्रॅक्टिस असाइन परमिशन टू ग्रुप. म्हणजे इंडिव्हिज्युअल युजरला, म्हणजे कंपनीत तुम्ही इंडिव्हिज्युअल युजरला परमिशन देत बसच नाही. आता डेव्हलपर नावाचा ग्रुप आहे, त्याच्यात किती 20 युजर आहेत, त्याच्यात सगळ्या युजरला तुम्ही इंडिव्हिज्युअल परमिशन देण्यापेक्षा त्या ग्रुपला द्या ना, आहे की नाही. काही केसमध्ये तुम्हाला युजरला द्यावं लागतं. समजा काही युजरचा एक वेगळाच काही रोल असला त्याला तुम्ही बघू शकता ते तुम्ही. ठीक आहे,
एक्झाम्पल यूज केस टाकलं मी इथं, काय दिलं मी, डेव्हलपर ग्रुप नीड्स रीड राईट ऍक्सेस टू EC2 ऍडमिन ग्रुप्स रिक्वायर्स फुल AWS ऍक्सेस. म्हणजे हे डेव्हलपर ग्रुप आहे. डेव्हलपर ग्रुपला काय रीड राईट ऍक्सेस कशाचं पाहिजे, EC2चं. आणि ऍडमिन ग्रुपला काय पाहिजे, पूर्ण याचा ऍक्सेस, इन्व्हायरमेंटचाच ऍक्सेस. ते तसं तुम्ही ग्रुपला देऊ शकता, त्या ग्रुपमध्ये जेवढे ऍडमिन असतील ते. आता एकच रूट युजर असला तुमचा, समजा मी हा माझा AWS अकाउंट आहे, इथं मीच आहे. आता मी माझी टीम खूप असली 100-200 माणसाची, मी एकटंच सगळं सारखं मॅनेज करणार आहे का? मी एक ऍडमिनचा ग्रुप बनवलं, त्या ऍडमिनला सांगाल हे ज्याला जे ऍक्सेस पाहिजे ते द्या रे तुम्ही. मी फक्त ते ऍडमिन ग्रुप सगळं बनेणार, त्याच्यात कोणाला ऍडमिन ठेवायचं त्याला ठेवणार आणि त्याला मी सगळं ऍक्सेस देऊन टाकणार हे अकाउंटचं, ते मग सगळं करतील मॅनेज ते. ठीक आहे, हे कळतं ना मी जसं बोलतो तसं, म्हणजे कुठं डाऊट नाही ना तुम्हाला, डोक्यावरून जात नाही ना काही कोणाचं? नाही सर, कळतंय. सगळ्यात आधी आहेत का सगळे बघावं लागेल, एकटं शिकायचं. अश्विनी, धवल, मच्छिंद्र, स्नेह, ओके 4 जण आहेत. योग्य काहीतरी, हा योग्य चालता मेसेज, लग्नात काहीतरी गेलं. आता हा बघा, मी एक गोष्ट का तुम्हाला इथे क्लिअर करतो, कारण की जेव्हा मी प्रॅक्टिकलला जाईल तेव्हा तुम्हाला कळलं नाही पाहिजे हा युजर काय आहे, हा ग्रुप काय आहे, हा IAM रोल काय आहे, हा IAM पॉलिसीज काय आहे. आता तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हा फिक्स क्वेश्चन असतो, फिक्स IAM रोल्स आणि IAM पॉलिसीवर तुम्हाला कुठं तरी क्वेश्चन असतं, म्हणजे असतं इंटरव्ह्यूला विचारतेच ते. ठीक आहे, हे काही गोष्टी आहेत समजा. ठीक आहे, हा आता IAM रोल्स, आता तुमच्या सिंपल भाषेत मी सांगतो, सिंपल भाषेत. आता मी तुम्हाला काय केलं, फुल परमिशन दिलं. आता मी काय केलं, आता मी एक युजर क्रिएट करण्यापेक्षा आता मला काय पाहिजे, मला एक काम आहे माझं EC2 इन्स्टन्स, मला काय करायचं लक्ष. आता माझे सिनियर ऐकून घ्या तुम्ही, मला एक EC2 इन्स्टन्स लॉन्च करायचं आणि त्या EC2 इन्स्टन्स थ्रू, म्हणजे त्या EC2 इन्स्टन्सला मला एक काय करायचं, याच्या परमिशन द्यायच्यात मला. इस्त्री बकेट त्या EC2 इन्स्टन्स मध्ये लॉन्च करता यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे आता तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही इस्त्री बकेटचं CLR थ्रू बघितलं का, कमांड थ्रू सगळ्या गोष्टी. AWS कॉन्फिगर हे बघितलं ना, तर तुम्ही तिथं कॉन्फिगर करावं लागतं तुम्हाला, ऍक्सेस की सगळं ते तुम्हाला ते टाकावं लागतं ना. तर तसं न टाकता टेम्पररी मी असं काय करेन, कोणाला तरी एक परमिशन देईल, ते ऍक्सेसच देईन एक. असं समजा तुम्ही युजर क्रिएट केला, तसं युजर आणि रोल्स मध्ये डिफरन्स आहे बरं का, ते पण तुम्हाला सांगतो. IAM रोल काय करतं, तुम्हाला टेम्पररी कोणत्या गोष्टीचे ऍक्सेस पाहिजे असेल, ते युजर्स असेल, ते एक्सटर्नल हे असेल, की तुमचं ते रिसोर्स काही असेल तुमचं, त्याला टेम्पररी काय ऍक्सेस द्यायचं असेल ते तुम्ही IAM रोल्स त्याला देऊ शकता, रोल. आता मी स्नेहलला काय केलं, स्नेहल तुला इस्त्री बकेटचा रोल दिलं मी, तर स्नेहल काय करणार, त्याच्या EC2 स्नेहलला आधी कोणती परमिशन होती, EC2 फुल ऍक्सेस. ठीक आहे, आणि त्याला इस्त्री बकेट त्याला युज करायचंय त्याला. तर मी काय करेन, आता त्याला टेम्पररी पाहिजे बरं का तेवढ्या गोष्टी, म्हणजे लॉंग टर्म नाही पाहिजे त्याला. आता मी काय केलं, असं सगळं हे एक नवीन युजर क्रिएट करून त्याला ऍक्सेस की पासवर्ड असं देऊन किंवा त्याला परमिशन देऊन तसं केलं असतं मी, पण त्याला टेम्पररी पाहिजे. मी काय करणार, एक रोल असाइन करणार स्नेहलला इस्त्री बकेटचा एक रोल तिथे असाइन करणार आणि त्याच्या थ्रू ती काय करणार, ती इस्त्री बकेट सगळं ऍक्सेस करू शकते ती. ते कसं आहे प्रॅक्टिकल थ्रू पुढे बघू आपण, जर डोक्यावरून जरी गेला असं ना आता जर सिनियर, ते आपण प्रॅक्टिकल थ्रू बघूच. म्हणजे बाहेरचं कोणत्या तरी कंपनीतले कोणतरी असेल, त्याला टेम्पररी तुमच्या AWS अकाउंटचा ऍक्सेस पाहिजे, तर तुम्ही त्याला एक रोल देणार, तुम्ही रोल. आता टेम्पररी ऍक्सेस पाहिजे त्याला, तुम्ही युजर थ्रू क्रिएट करत बसणार. आता मच्छिंद्र आपल्या याच्यात नाहीच आपल्या कंपनीत, तर त्याला हे आपल्या AWS टेम्पररी 1 दिवसापुरतं किंवा काहीतरी त्याला ऍक्सेस पाहिजे. तर मी काय करणार, एक रोल क्रिएट करणार आणि तो रोल त्या मच्छिंद्रला देणार. आणि मच्छिंद्रला काय पाहिजे काम करायचं, त्याला रीडचा जर रोल द्यायचा तर रीडचं देणार मी, तसं त्याला रोल देणार आणि ते पर्टिक्युलर पिरियड नंतर ते रोल ते बंद होऊन जाईल. ठीक आहे, मी ते युजर हे केलं, काही युजरला मी काय रोल दिला, हा एक स्नेहल नावाची युजर आहे आपल्या अकाउंट आहे, त्याला काय केलं मी, स्नेहलला काहीतरी टेम्पररी एक रोल दिला मी. ठीक आहे,
तेवढ्या कामापुरतं रोल दिलं आणि नंतर त्याचं काम झालं ते रोल ते येऊन जाईल. ठीक आहे. आता बघा, आय एम रोल्स आर टेम्पररी आयडेंटिटीज, टेम्पररी लक्षात ठेवा, दॅट AWS सर्व्हिसेस एक्सटर्नल, म्हणजे ते काही असू शकते, AWS सर्व्हिस असू शकते, म्हणजे टेम्पररी आयडेंटिटी म्हणजे काय, तुमचं युजर क्रिएट करा तुम्ही, एक टेम्पररी युजर आहे त्याला काय, ते काय असू शकतं, AWS सर्व्हिस असू शकतं, एक्सटर्नल युजर्स असू शकतं म्हणजे आपल्या कंपनीतला बाहेरचा असू शकतं, किंवा अदर AWS अकाउंट्स. म्हणजे तर हे रोल्स मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, तो कोण असू शकतं, आपल्या कंपनीतला असू शकतो, बाहेरचा असू शकतो, किंवा दुसऱ्या AWS अकाउंट वाला पण असू शकतो, त्याला तुम्ही टेम्पररी हे रोल देऊ शकता. हे कसं आपल्याला बघायचं पुढे. ठीक आहे. नो लॉंग टर्म क्रेडेन्शियल्स, रोल्स यूज टेम्पररी सिक्युरिटी क्रेडेन्शियल्स, म्हणजे त्याला तुम्हाला क्रेडेन्शियल द्यायची गरज नाही. विदाउट क्रेडेन्शियल ते तुम्ही त्याला जे ऍक्सेस रोल दिले त्या रोलचंच काम करेल. ती क्रेडेन्शियल क्रिएट करायची गरज नाही त्याला ते युजर क्रिएट करायची गरज नाही, काहीच नाही. त्याला फक्त एक रोल क्रिएट करा, ते रोल त्याला देऊन टाका. आता बोलतो ना, हा तुझा रोल हे बरं का, मग त्याला त्याचा रोल त्याला सांगितलं तेच रोल पुरते करणार ते. कॅन बी अज्युम्ड बाय AWS सर्व्हिस, EC2, फेडरेटेड युजर्स, SSO एक्सटर्नल आयडेंटिटी, म्हणजे गुगलचं याचं त्याचं बाहेरचं कोणतरी असेल ते, अदर AWS अकाउंट म्हणजे दुसरा AWS अकाउंट मधला कोणतरी असेल ते, तसं तुम्ही रोल देऊ शकता. एक्झाम्पल यूज केस. आता याच्यावर सिनियर बेस याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारतात कधी कधी ते आय एम रोलवर, कारण की हा थोडं नाही का डोक्यावरून जाते, कन्फ्युज बी होतं थोडं. आय एम रोल्स आणि आय एम पॉलिसी मध्ये कन्फ्युज होतंय तुम्हाला. प्रॅक्टिकल झालं की नाही होणार कन्फ्युज. अँड EC2 इन्स्टन्स नीड्स ऍक्सेस टू अँड S3 बकेट, म्हणजे काय, EC2 इन्स्टन्सला समजा S3 बकेटचे ऍक्सेस, म्हणजे एक EC2 इन्स्टन्स आहे. ठीक आहे. आता स्नेलला मी EC2 इन्स्टन्स ऍक्सेस दिले, पण त्याला अजून कशाचं पाहिजे, S3 बकेटचं काहीतरी काम आहे त्याच्यावर, तर त्याला मी काय करणार, त्या EC2 इन्स्टन्सला मी S3 बकेटचा रोल देणार इन्स्टेड ऑफ, म्हणजे जनरली त्याला काय करावं लागलं असतं, AWS कॉन्फिगर करावं लागलं असतं, आणि त्याच्या EC2 इन्स्टन्सवर काय काय टाकलं लागलं असतं, ऍक्सेस की, पासवर्ड काय काय असेल ते सगळं टाकावं लागलं असतं. ते न करता ते डायरेक्टली ते ऍक्सेस करू शकते. कसं ते बघणार आहे आपण. ठीक आहे. आय एम रोल क्लिअर झाला का तुम्हाला धवल? Yes, sir. ठीक आहे. अश्विनी? येस सर. आता हा पॉलिसी काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली त्याला जे परमिशन आहे ते देता ना तुम्ही. काय वाटतं तुम्हाला पॉलिसी काय असेल? Permissions for the user. ठीक आहे, असो आपण प्रॅक्टिकल थ्रू बघू. म्हणजे बघा, आय एम पॉलिसी डिपेंड व्हॉट ऍक्शन्स आर अलाउड और डिनाउड, म्हणजे तुम्हाला ऍक्शन माहिती आहे, तुम्हाला करायचंय काय नेमकी, कोणाला समजा तुम्हाला EC2 म्हणजे तुम्हाला काय अलाव करायचं आणि काय डिनाय करायचं, तुम्हाला कशाच ऍक्सेस अलाव करायचं, कशा डिनाईट करायचं, S3 बकेटचं तुम्हाला ऍक्सेस द्यायचं की नाही द्यायचं, म्हणजे ते पॉलिसीमध्ये आपण डिफाईन करतो. ते पॉलिसी काय करतो आपण, पॉलिसी काय करतो, म्हणजे तुम्हाला कशाचं, म्हणजे कोणत्या रिसोर्सचे ऍक्सेस पाहिजे काय नाही, हे सगळ्या गोष्टी तिथं करतो. म्हणजे काय आहे, म्हणजे आय एम पॉलिसी काय, तुम्ही काय डिफाईन करते, परमिशन करते कशासाठी, युजरला, ग्रुपला, हे रोलला पण बरं का, रोलला पण युजर, ग्रुप्स, रोल्स इथे लिहिले मी कॉन्सेप्ट, त्यासाठी एक आयडेंटिटी हे करते ते. ठीक आहे. म्हणजे ते काय डिटरमाइन करते माहिती आहे, कोण ऍक्सेस करेल याला, म्हणजे कोण ऍक्सेस करेल आणि काय ते, म्हणजे त्याची ऍक्शन काय असणार, ते काय करणार आहे काम, कोण आहे, काय त्याला काय काम आहे त्याचं, त्यानुसार तुम्ही त्याला परमिशन देऊ शकता. फॉर आय एम युजर्स, ग्रुप्स अँड रूल्स, त्याला तुम्ही हा पॉलिसी देऊ शकता. तुम्ही आय एम पॉलिसी डिपेंड व्हॉट ऍक्शन्स आर अलाउड और डिनाईड, म्हणजे काय तुम्हाला अलाउ करायचं काय डिनाय करायचं ते आपण बघू. एक जेसन फॉर्मॅट मध्ये ते असते ते आपण बघू. टाइप्स ऑफ आय एम पॉलिसी. आता आय एम पॉलिसीचे टाइप असणार, AWS मॅनेज पॉलिसी, म्हणजे हे काय बोलते,
AWS मॅनेज ऑलरेडी पॉलिसी. डिफाईन, ऑलरेडी AWS ने केलेले आहेत. हा म्हणजे काही AWS ने specific. ऑलरेडी ते पॉलिसी क्रिएट केलेले आहेत त्या. कस्टमर मॅनेज पॉलिसी म्हणजे तुमच्या कंपनीने काही पॉलिसी क्रिएट केल्या असतील किंवा तुम्ही कोणीतरी क्रिएट केल्या असतील त्या. इनलाईन पॉलिसी डायरेक्टली इम्बेडेड इन युजर्स ग्रुप और रोल. म्हणजे हा तुम्ही एखादी युजर क्रिएट करता का त्याला तुम्ही तिथं म्हणजे ऑलरेडी त्याला आहे पॉलिसी, त्याच्यामध्ये अजून एखादी पॉलिसी तुम्हाला ऍड करायची असेल म्हणजे डायरेक्टली एम्बेडेड इन युजर ग्रुपमध्ये असेल ती. जर तुम्ही ते नॉट रियुजेबल नाही बरं का, तुम्ही असं म्हणता सर मी इनलाईन पॉलिसी क्रिएट केली. आता हे कसं आहे कस्टमर मॅनेज पॉलिसी तुम्ही एकदा जर क्रिएट केली तर तुम्ही मल्टिपल रियूज करू शकता त्याचं. कोणत्या पण युजरला ती पॉलिसी तुम्ही ऍड करू शकता. पण इनलाईनचं कसं आहे ज्या युजरला तुम्ही केले त्यालाच राहील ती. तो युजर जर डिलीट झाला ती पॉलिसी पण डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, इनलाईन पॉलिसी. AWS हा AWS वाल्याने तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे. कस्टमर मॅनेज पॉलिसी तुम्हाला हे काय केलंय कस्टमरने दिलेलं आहे सगळं, म्हणजे कस्टमर किंवा तुम्ही स्वतः क्रिएट केल्या सगळ्या पॉलिसी. इनलाईन पॉलिसी त्या टेम्पररी युजरला किंवा ग्रुपला असेल ते डिलीट झालं की पॉलिसी पण डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, आता मी इथे स्ट्रक्चर सांगितलं पॉलिसीचं स्ट्रक्चर मी जनरेट करायला बरं का. हे पॉलिसी मी स्वतः जनरेट केलेली, कुठून कसं जनरेट करायचं तुम्हाला ते सांगेलच मी. आपण तिथं पॉलिसीमध्ये बघूच. ठीक आहे, आता बघा हा IAM युजर जेसन बेस. जेसन माहिती आहे तुम्हाला? जेसन म्हणजे ते सिंगर नाही, ते जेसन काहीतरी सिंगर होतं ना कोणतं तरी, हे नाही. जेसन बेस्ड डॉक्युमेंट कंटेनिंग परमिशन स्टेटमेंट. खालून ही एवढं परमिशन आहे तुमचं मी इथे टाकलेलं जेसन फॉर्मॅट मध्ये सगळं. इथं व्हर्जन तुमचं पॉलिसीचं एक व्हर्जन असेल. काय आहे तुमचं व्हर्जन? मोस्ट ऑफ दी हा असंच व्हर्जन चोवीकडे पाहायला भेटेल तुम्हाला. स्टेटमेंट काय करते ते म्हणजे तुमचं काय स्टेटमेंट असेल त्याच्यात तुमचं हे असेल तुमचं काय काय करायचं तुम्हाला. हे स्टेटमेंट आयडी असेल म्हणजे तुम्हाला हे काय काय असतं माहितीये का स्टेटमेंट आयडी तुम्हाला एक कळवतं मी हे स्टेटमेंट आयडी काय तुम्हाला ते नंतर ओळखता यावती. आता ऍक्शन कशासाठी असते पॉलिसी तिथं जाऊन सांगेलच बरं का मी. म्हणजे तुम्हाला ऍक्शन नाही बोललो की व्हॉट ऍक्शन अलाउड और डिनाईड. म्हणजे तुम्हाला काय करायचं काय ऍक्शन काय करायचं हे तुमचं काय काय ऍक्शन म्हणजे तुम्हाला काय काय करायचं. S3चं तुम्हाला काय करायचं S3 क्रिएट ऍक्सेस ग्रँट, S3 क्रिएट बकेटचं तुम्हाला हे द्यायचं. तुम्हाला जे ऍक्शन जे तुम्हाला काम करायचं ते कुठं असणार तुमचं ऍक्शनच्या अंडर असणार. त्याच्यानंतर हे तर बंद केलं. इफेक्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं अलाउ करायचं डिनाय करायचं. ह्या ऍक्शन तुम्हाला दिलं त्याला अलाउ करायचं डिनाय करायचं ते तुम्ही सांगणार. आणि रिसोर्स तुमचा रिसोर्स म्हणजे काय असणार आहे EC2 S3 किंवा सगळंच रिसोर्स असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, हे बघू अजून डिटेल मी थोडं बघूच पुढं. आता हा वाला डायग्राम मी क्रिएट केली होती. क्रिएट म्हणजे मी नेटवरून काढली असं थोडंफार चेंजेस केलेत मला जसं वाटतं तसं असलं नाही की ते थोडं चेंजेस केलेत मी. आता IAM युजर आहे. ठीक आहे, हे IAM आहे. त्याच्यामध्ये एक सिंगल युजर पण असू शकतो, ग्रुप पण असू शकतो आणि रोल पण असू शकतो. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. IAM युजर मध्ये काय असते युजर बी असते, ग्रुप बी असते आणि रोल पण असते. हे आणि पॉलिसी काय असते पॉलिसी याला अटॅच करतो आपण. पॉलिसी म्हणजे काय ह्या सगळ्याला रोलला आहे. पॉलिसी म्हणजे तुम्ही परमिशन देता त्यांना. रोल आणि पॉलिसी मध्ये डिफरन्स तुम्हाला ते नंतर कळेलच प्रॅक्टिकल करतो. हा युजर आहे. ठीक आहे, हा युजर याला काय काय परमिशन दिली ते IAM थ्रू क्रिएट केलाय. हा ऍडमिन ग्रुप आहे. ऍडमिन ग्रुप मध्ये समजा मी आहे, मी कोण आहे ऍडमिन आहे. ठीक आहे, आणि हा डेव्हलपरचा ग्रुप आहे. डेव्हलपर मध्ये अश्विनी स्नेहल आहे धवल आहे आणि डेव्हलपर्स मध्ये मच्छिंद्र आहे आणि योगेश आहे. ठीक आहे, असे आपण ग्रुप क्रिएट केलेले आणि त्याला त्यानुसार आपल्याला परमिशन द्यायचे. ठीक आहे, तर IAMचं तर आपलं ते काम ऍक्च्युली हे थेरॉटिकल कळलं का तुम्हाला थिअरी काय आहे ते? हो. ठीक आहे, काय मच्छिंद्र धवल अश्विनी तीनच चारच जण आहेत का तुम्ही? निखिल नाही का? निखिल योगेश असो. आता ठीक आहे आपण प्रॅक्टिकल करूया का सुरुवात? हो सर. इंटरचा कोणता क्वेश्चन असेल का आपल्याकडे? क्वेश्चन हे चालू आहे क्लासिफिकेशन करणं क्वेश्चन. जनरल डिस्कशन IAM ची कुठे गेली?
भरपूर क्वेश्चन आहेत. हा, हे क्वेश्चन विचारते डिफरन्स बिटवीन आय एम युजर्स अँड आय एम रोल्स. टू यूज आय एम युजर अँड आय एम रोल्स क्वेश्चन एकच मिनिट. काय झालं असो, क्वेश्चन भरपूर आहेत आपल्याकडे इंट्रोचे, त्याचा काही विषय नाही. हे मोहन सरांनी आता यूज केलं होतं, त्यांनी भरपूर इंटरव्ह्यू दिले होते, त्याच्यातले त्यांनी क्वेश्चन एक एक सगळे काढून त्यांनी 2-3 दिवस लावला असेल टाइम. 43 इंटरव्ह्यू दिले त्यांनी. ऑफर भरपूर आल्या होत्या त्यांना, आणि ऑफर पण बेस्ट आहे त्यांची. 30 अराउंड आहे त्यांचं ऑफ पॅकेज. त्यांनी एवढे इंटरव्ह्यू दिले होते त्यांनी सगळे, म्हणजे एवढ्या कंपनीतल्या सगळ्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन त्यांनी एक असं काहीतरी लिहून काढले. सांगितलं होतं त्यांना हे लिहून काढा, ते क्वेश्चन आहेत आपल्याकडे. मी तेच एक्सप्लेनेशन ऍड करून एकटी तुम्हाला ते पाठवतो. मी जसं टाइम भेटेल तसं मी ऍड करतो. आता AWS तुम्हाला ह्या आता 1-2 दिवसात तुम्हाला पाठवून देईल. ऑलमोस्ट ते AWS किती झालं काम काय माहित, डिलीट झालं काय माहित क्वेश्चन ते. हे चालू आहे, AWS काम चालू आहे, अजून सगळ्या गोष्टी ऍड करतो. ओके, हा, आता मी प्रॅक्टिकलला करू सुरुवात. हो सर. ठीक आहे. हो सर. आता बघा, सगळ्यात आधी इथं आय एम इथं मी स्टार केलेले, म्हणजे असं सर्च करायचं आय एम. इथं तुम्हाला जे पाहिजे ते ऍप्लिकेशनला तिथं स्टार करून ठेवायचं. ठीक आहे. आता मी आय एमला स्टार केलं, म्हणजे तिथं वर दिसतं, इथं स्टार आय एम आहे माझं. त्याच्यावर क्लिक केलं. तर सगळ्यात आधी आता युजर क्रिएट करा, ग्रुप क्रिएट करा, काय प्रॉब्लेम नाही, कोणतेही क्रिएट करा. काय करायचं आधी, युजर क्रिएट करायचं, ग्रुप करायचं. आता बघा, युजर. ठीक आहे, युजर क्रिएट करतो मी. युजर म्हणजे सिंगल एक माणूस, ग्रुप म्हणजे ते मल्टिपल युजर एका ग्रुपमध्ये टाकून द्यायचं. मी 2-3 युजर क्रिएट करतो, त्यानंतर ग्रुपमध्ये टाकून देतो. आता मी काय करतो, सगळ्यात आधी युजर क्रिएट करतो. इथं वाचायचं बरं का तुम्ही, इन्फोमध्ये गेला ना तुम्ही वाचायचं सगळं. आता मी ऍक्सेस युजर, हे टेक्निकल वर्ल्ड मध्ये सांगितले ते तुम्ही बघा तुम्ही. ठीक आहे. क्रिएट युजर क्लिक करणार मी. इथं युजर नेम काय देणार, युजरचं नाव मी अश्विन. ठीक आहे. आता युजर नेम दिलं, याला आता काय करायचं, प्रोव्हाइड ऍक्सेस टू AWS, म्हणजे तुम्हाला एक कन्सोल साठी त्याला ऍक्सेस, त्याला काहीतरी द्यावं लागेल ना, त्याला की बी द्यावं लागेल. इथं सिलेक्ट करायचं युजर नेम अश्विनी, किंवा तुम्ही जेव्हा कंपनीत काम करता तेव्हा कंपनीत तुमचं ईमेल ID टाकून देते डायरेक्ट. असं युजरचं नाव नाही, कळायला पाहिजे ना. युजर, आता बघा अश्विनी, मी काय केलं, स्पेलिंग बरोबर आहे का, 7@gmail.com, म्हणजे तुमचं कंपनीत कसं असणार माहिती आहे का, तुमचं नाव, तुमचं ते कंपनीचं ऑफिशियल ईमेल असं outlook.com. आता अश्विनी म्हणजे माझं कसं sachin.jadhav ते कंपनीचं नाव .com असं असतं ना, तसं युजर नेम. ठीक आहे. असं ईमेल ID तुम्ही टाकून द्यायचं, तर कंपनी तसंच करतात लोक, कारण की ते कळतं ना एक्झॅक्ट युजर कोण आहे. तुम्ही अश्विनी नाव टाकलं का, अश्विनी कोण कळत नाही ना लोक. अश्विनी 7@gmail.com केलं मी, म्हणजे तुमचं ऍक्च्युअल जे ईमेल असेल ते टाकून द्यायचं. मी सहज असं टाकून देतो, ईमेलचं काही नाही. प्रोव्हाइड ऍक्सेस म्हणजे ते इथं क्लिक करणार मी. इथं बघा, म्हणजे रिकमेंडेड, हे काय करतो तुम्ही, ते आयडेंटिटी सेंटर मधून ते नको, मला काय करायचं, क्रिएट करायचा हा युजर. आय वॉन्ट टू क्रिएट अन आय एम युजर, दॅट यू क्रिएट आय एम युजर आणि नीट प्रोग्राम ऍक्सेस देणार मी. मला काय करायचं, आय वॉन्ट टू क्रिएट आय एम युजरवर क्लिक केलं मी. त्याच्यानंतर ऑटो जनरेटर पासवर्ड पाहिजे तुम्हाला का स्वतःहून पासवर्ड द्यायचा ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. जनरली काय करायचं, आपल्याला कस्टम पासवर्ड करायचं, म्हणजे स्वतः तुम्हाला सेट करायचं. ठीक आहे. मी काय करतो, इथं कस्टम पासवर्डवर क्लिक करतो. इथं मी नाव देतो शो पासवर्ड. आता हा तुमचा पासवर्ड असेल, म्हणजे तुम्ही तुम्हाला जर हे जर दिलं मी, हा तुमचा पासवर्ड असेल. ठीक आहे. हे काढून टाकतो मी. हे बघा काय केलं मी, युजरचं नाव दिलं, त्याला प्रोव्हाइड युजर ऍक्सेस कन्सोल थ्रू त्याला द्यायचं म्हणून ते केलं. आय वॉन्ट टू क्रिएट, मला काय करायचं, युजर क्रिएट करायचं.
आणि त्याला मला ॲटो जनरेटेड बी द्या तुम्ही किंवा कस्टम, मी कस्टम देऊन टाकतो. ठीक आहे, ॲटो जनरेटेड दिलं असतं काय द्या, काही प्रॉब्लेम नाही. केलं मी, नेक्स्टवर क्लिक करणार. आता बघा ॲड युजर टू ग्रुप, कारण की ऑलरेडी माझ्याकडे जर ग्रुप असतं मी तिथं डायरेक्टली ग्रुपमध्ये त्याला ॲड केलं असतं. हे बघा ॲड युजर टू अन एक्झिस्टिंग ग्रुप और क्रिएट न्यू वन, म्हणजे तुमच्याकडे जर ग्रुप ऑलरेडी असतील त्या ग्रुपमध्ये त्या युजरला ॲड करा किंवा त्याला काय परमिशन द्यायचं असेल ते फक्त तुम्हाला एक सिंगल युजर पाहिजे असतील. आता बघा अश्विनी नावाचं एकच युजर मला क्रिएट करायचं फक्त, तर त्या युजरला तुम्हाला काय परमिशन पाहिजे ते हे बघा परमिशन्स ऑप्शन, 3 ऑप्शन दाखवते तुम्हाला. ॲड युजर टू ग्रुप म्हणजे तुम्हाला ॲड युजर टू एक्झिस्टिंग ग्रुप टू क्रिएट अ न्यू ग्रुप, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी ग्रुप असतील तर अश्विनीला परमिशन द्यायचंय मला. अश्विनीला काय इश्यू टू फुल ऍक्सेस परमिशन द्यायचं, तर मी असं नाही करणार का, म्हणजे अश्विनी काय डेव्हलपर आहे, त्याला डेव्हलपरचे सगळ्या परमिशन मला द्यायचे. तर मला काय करावं लागेल, अश्विनीला कोणत्या ग्रुपमध्ये टाकावं लागेल, ज्या ग्रुपला डेव्हलपरच्या परमिशन असतील त्या ग्रुपमध्ये. आता माझ्याकडे ग्रुप नाहीत, आता मला काय करायचं, अश्विनी नावाचे युजर क्रिएट करायचं आणि त्याला काही परमिशन द्यायचे, काही पॉलिसी अटॅच करायचे मला त्याला, आणि ते युजर क्रिएट करायचं मला. ठीक आहे, आता मी काय करतो, आता माझ्याकडे ऑलरेडी परमिशन असेल मी कॉपी पण करू शकला असते. बघा इथून सर्च करून कॉपी, माझ्याकडे काहीच नाही, नवीन अकाउंट आहे. तर मी काय करतो, अटॅच पॉलिसी डायरेक्टली, अटॅच मॅनेज पॉलिसी डायरेक्ट टू युजर. म्हणजे तुम्हाला हे पॉलिसीमध्ये 2-3 प्रकार बोललो होतो, कोणते, कस्टमर मॅनेज पॉलिसी, अजून कोणत्या होत्या आठवत्या, AWS आणि इनलाईन. हा AWS इनलाईन हे 2-3 पॉलिसी होत्या त्या. तर तुम्हाला अटॅच पॉलिसी डायरेक्टली करायचं आणि क्रिएट पॉलिसी करायची का तुम्हाला, जे आहे ऑलरेडी. हे कोणाच्या पॉलिसी आहे ते सगळ्या मी नाही क्रिएट केलं, कोणी क्रिएट केले, AWS. हा AWS ने ह्या पॉलिसी क्रिएट केल्या. चूज वन और मोर पॉलिसी टू अटॅच टू युअर न्यू युजर, तुमच्या नवीन युजरला तुम्हाला काय पॉलिसी करायचं, मला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्सेस द्यायचंय का, अजून बघा तुम्ही AWS इसी टू फुल ऍक्सेस देऊन टाकतो मी, किंवा इस्त्री बकेटचं देऊ, काय प्रॉब्लेम आहे, इस्त्री बकेटचं असं ना. हा अमेझॉन इस्त्री फुल ऍक्सेस, इस्त्री बकेटचं फुल ऍक्सेस देऊन टाकतो त्याला. ठीक आहे, फक्त त्याला इस्त्री बकेट दिसणार. क्लिक केलं का, मी सिलेक्ट केलं का त्याच्यावर, हा केले. ठीक आहे, इथं सिलेक्ट केलं. तुम्ही ऍट अ टाइम मल्टिपल पॉलिसी त्या युजरला अटॅच करू शकता. एक पॉईंट लक्षात ठेवा बरं, इथे इंटरव्ह्यू तुम्हाला जर विचारलं एका युजरला तुम्ही किती पॉलिसी अटॅच करू शकता, तुम्ही मल्टिपल करू शकता. आता तुम्ही म्हणता असं अजून काय द्यायचं, रीड ऑनली ऍक्सेस देऊन टाका ना, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही पॉलिसी एका युजरला अटॅच करू शकता. नेक्स्ट केलं, ह्या युजरला बघा इथं बघा रिव्ह्यू युवर, मग रिव्ह्यू करतो ना पण शेवटी, हा तुमच्या युजरचं नाव आहे. हा युजरचं नाव आहे तुमचं. कस्टम पासवर्ड तुम्ही सेट केले, रिसेट करायची गरज आहे का नाही ते नाही बोललो तुम्ही. त्याला काय परमिशन दिले तुम्ही, अमेझॉन इस्त्री फुल ऍक्सेस आणि रीड ऑनली परमिशन इस्त्री बकेटचे, आणि परमिशन बाउंड्री हे ते नंतर बघू, तुम्हाला काय ते सांगायचं राहिलेच असो. आता तुम्ही युजर क्रिएट करू शकता, क्रिएट युजर हे टॅग ऑप्शनली तुम्हाला नाही का की व्हॅल्यू करतो. क्रिएट युजर केलं. आता बघा इथं हे तुमचं कन्सोल लॉग इन, हा तुम्हाला जर मी सेंड केलं कन्सोल साइन इन URL, हा URL तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही हा युजर आय एम युजर म्हणून ट्राय करू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि तुमचा युजर नेम हा पासवर्ड हा शो करून एकदा बघू शकता तुम्ही, आणि रिटर्न टू युजर लिस्टवर जायचं. झालं तुमचं युजर क्रिएट, अश्विनी नावाचा युजर तुमचं क्रिएट झालं. आता मला हा युजर जर बघायचा असेल नवीन, मी काय करतो, हा म्हणजे हाच ठीक आहे, तुम्ही जे लॉग इन करत नाही की AWS लॉग इन. आता मी काय करतो, दुसरं ब्राउझर ओपन करतो, म्हणजे असं समजा अश्विनीचा लॅपटॉप मी लॉग इन केले, ऐका काही AWS वेब सर्व्हिस, मी हावाला कोणाचा अकाउंट लॅपटॉप समजा मी अश्विनीला स्क्रीन शेअर करायला लावणं हे टाइम घालण्यापेक्षा मी काय करतो, हा माझा युजर आहे ऑलरेडी. हे कोणतं युजर आहे, रूट युजर आहे. हा युजर मी क्रिएट केलेला आहे, हा वाला युजर माझे. हे बघा युजर मी क्रिएट केला अश्विनी नावाचं, ते युजरवर जाऊन बघू शकता तुम्ही काय काय त्याला. हा ARN अमेझॉन रिसोर्स नंबर ते माहित असेल तुम्हालाच आहे ना. ह्याला काय परमिशन, हे एवढं परमिशन आहे. ग्रुपमध्ये आहे काही नाही, सिक्युरिटी क्रेडेन्शियल आहे का काही, हे बघू आपण. आता हा युजर तुमचा क्रिएट झाला, तर तुम्हाला हा युजर लॉग इन करायचं तुम्हाला. आता मी काय करतो, हा मला
दिसतं ना तुम्हाला जेव्हा तुम्ही AWS ही वेबसाईट टाकता, तुम्ही इथून काय करता, साइन इन टू द कन्सोल करता की नाही. आणि इथून तुम्ही काय करता, तुम्ही लॉग इन. आता हे काय IAM युजरचे, ठीक आहे. जर तुम्हाला साइन इन युजिंग रूट युजर ईमेल हे कळतंय ना तुम्हाला. IAM युजर म्हणजे आता आपण जे क्रिएट केलेलं. आणि तुम्ही आपण जनरली फ्री टायरवाला अकाउंट कसं लॉग इन करतो, इथून असं रूट युजरला क्लिक करून. आठवत आहे, इथं ईमेल ID टाका, नेक्स्ट करा, लॉग इन करा. तर तुम्हाला काय करायचं, IAM युजर तुम्हाला लॉग इन करायचं. त्याच्यावर क्लिक करायचं. IAM युजर क्लिक केलं तिथे तुमचा अकाउंट नंबर मागेल, ती तुमचा AWS अकाउंट नंबर किंवा हावाला जरी तुम्ही ते टाकलं, हे डायरेक्टली तिथं नाही आता घेतलं आपण, ते बी टाकून बघा काय विषय. तर हे टाकलं काय येतं बघा, म्हणजे अकाउंट नंबर मागते की नाही बघू ना. ऑटोमॅटिक अकाउंट नंबर इथं आला. तुम्ही IAM युजरला लॉग इन करताना तुम्हाला अकाउंट नंबर पाहिजेच. अकाउंट नंबर कुठं असतं तुमचं, कन्फ्युज होत नाही ना मी बोलतो ते. हे बघा इथे तुमचा अकाउंट ID, हवाला ID मागते ते. अश्विनीच्या लॅपटॉप हे बघा, इथं त्या ID टाकायचं. किंवा अश्विनी पण तुम्ही करू शकता. ते तुम्ही आपण जनरली हे यूज करतो तसं करू. काय त्याला अकाउंट ID टाकलं 12 डिजिट, नेक्स्ट करतो. इथं IAM युजरचं नाव काय आहे ते, IAM युजर इथं आहे ना. मी तुम्हाला इथं चॅट बॉक्स मध्ये टाकलं आहे की नाही. कन्फ्युज झालं की लगेच सांगा बरं का, टाइम लावायचं नाही. IAM युजरनी आणि इथं तुमचं पासवर्ड काय होतं, अश्विनी @c1 साइन इन करतो. काय झालं, करायचं पासवर्ड मला. लॉग इन केलं मी. लॉग इन कसं केलं मी, रूट युजरनी केलं का IAM युजरनी. केलं. अकाउंट ID हा IAM युजर इथे दाखवतो बघा, IAM युजर. आणि हा मला दुसरा अकाउंट आहे. इथं जर बघितलं हा कोणता अकाउंट आहे माझा, इथं काय दाखवते तसं डायरेक्ट अकाउंट इथं सगळं इथं दाखवते. ते दाखवतानाच काय बोलते ते, हे म्हणते हे बघा अश्विनी हे असं आलं ना, हे तुमचं IAM युजर आहे. इथं लिहिलं कोणती नाही, IAM युजर, स्विच रोल, ही सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हे IAM युजर आहे तुमचं. ठीक आहे, क्लिअर. हे झालं. आता तुम्हाला ऍक्सेस कशा दिलता अश्विनी मी तुला, EC2चा का इस्त्री बकेटचं कोणतं दिलतं, पॉलिसी कोणती अटॅच केली ती मी, स्नेहल AWS ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेस दिला होता. कशाचा, EC2 चाच ना. इस्त्री बकेटचं दिलं. ठीक आहे, तुम्ही म्हणता सर ठीक आहे आमच्या काही लक्षात नाही. आता तुम्हाला दिलंय सगळं, तुम्ही सगळं बघू शकता. तुम्ही जाता EC2 इन्स्टन्स लॉन्च करायला जातो तुम्ही, तर लगेच तुम्हाला सांगून देईन ते. ठीक आहे, मी लॉन्च इन्स्टन्स करतो. हे बघा, यू आर नॉट ऑथोराइज टू परफॉर्म दिस ऑपरेशन युजर. म्हणजे हे काय बोलतो, तुम्हाला याचे काय परमिशन नाहीच, तुम्हाला परमिशन फक्त इस्त्री बकेटचे तेवढंच बघा ना, असं बोलते ते. तिथं जर माणूस असं ते बोलला असं तसं. आता नाही का आपण कुठेतरी गेलो काहीतरी बाहेर वॉचमॅन असते किंवा चपराचे असते. समजा कलेक्टर ऑफिसला जरी गेलो तुम्ही, तिथं चपराचे असतं बाहेर. कलेक्टरपेक्षा जास्त हवा तेच करतो, पिऊन वॉचमॅन तसले असतात ती. म्हणजे त्यांचा स्वागत वेगळा असतो असं तसं. आता इथं हे काय बोलला, तुम्हाला परमिशन नाही तरी तुम्ही इथे येऊन काय करताय, तुम्ही आम्हाला ताण देताय असं बोलते बघा. यू आर नॉट ऑथोराइज टू परफॉर्म दिस ऑपरेशन. म्हणजे तुम्ही हा ऑपरेशन करायसाठी तुमच्याकडे काय परमिशन नाहीत. परमिशन नसताना पण वरतोंड करून कशाला आला तुम्ही इकडं, असं माणूस इथं असतं तर बोलला असतं आपल्याला. पण ठीक आहे, हे बोलला ना आपल्याला परमिशन नाहीत. आपल्याला परमिशन कशाची, इस्त्रीचे आहेत. इस्त्रीवर जाणार मी. असं इस्त्री बकेटच्या सगळ्या परमिशन आहेत. हे बघा, इस्त्री बकेटच्या परमिशन आहेत. आता मी बकेट क्रिएट करून बघतो जमतंय का मला ती. हे बघा, जनरल पर्पज बकेट करतो मी,
क्रिएट बकेट करतो. हे बघा मी बकेटवर आलो, अमेझॉन इस्त्री बकेटवर आलो. असं क्रिएट बकेट येतं ना, क्रिएट बकेट सगळं ऍक्सेस करतो मी. काय बोललं का आतापर्यंत मला? म्हणजे ते चिडला पण नाही. ते बोलला का आपल्याला काही? आपल्याला काय बोलला? आपल्याला बोलला का ते आपल्याला ऍक्सेस नाही म्हणून? याचा अर्थ ऍक्सेस आहे ना आपल्याला. तर आपल्याला कोणतं ऍक्सेस होतं? इस्त्री बकेटचं. कळलं? हो सर. तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हाला माझं जर खोटं वाटत असेल, डायरेक्ट युजर बघा तुम्ही, तर तुम्हाला लगेच कळेल. परमिशन कुठे आहे बघा. अमेझॉन S3 फुल ऍक्सेस, अमेझॉन S3 रीड ऑनली ऍक्सेस. ठीक आहे, हा असं सांगते ते. ठीक आहे, क्लिअर? तर हा वाला तुमचा युजर इथं S3 बकेट क्रिएट करा. मी काय देतो, माय S2 जसं बकेटचं नाव देतो, बॅच 5 असं देतो नाव. तुम्हाला माहित असं ना S3 बकेटचं, त्याचं नाव युनिक पाहिजे. ते असं नाही का नेहमी काय ते ग्लोबली असते. म्हणजे तुम्ही नाव तुमचं युनिक पाहिजे वेगळं काहीतरी. ती बकेट ऑलरेडी कोणत्या पण AWS मध्ये नसायला पाहिजे. ती रिजन जनरल पर्पज बकेट घ्यायची, ते बकेटचं नाव घेतलं आपण. ही ऑलरेडी माहिती आहे ना गोष्टी तुम्हाला. ऑब्जेक्ट ओनरशिप म्हणजे तुम्हाला कसं घ्यायचं, हे इनेबल करायचं. मी डिसेबल करतो सध्या. ब्लॉक ऑल पब्लिक ऍक्सेस म्हणजे काय करते, म्हणजे पब्लिकली हे ऍक्सेसिबल नाही बकेट तुमचं. ठीक आहे, ते झालं. मी काढलं तर म्हणजे पब्लिकली ऍक्सेसिबल आहे बकेट. म्हणजे तुम्ही जेव्हा कंपनीत काम करता, हा तुमचं ब्लॉकवर येस पाहिजे. तुमचं ब्लॉक म्हणजे प्रायव्हेट. आता ब्लॉकचं काढलं मी, आता पब्लिक झाली. अॅक्नॉलेज केली, सांगतो ते काय रिस्क आहे. हे व्हर्जनिंग हे ते गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, आता मी बकेट क्रिएट केली का बकेट क्रिएट? बकेट झाली ना माझी क्रिएट. हे बघा क्रिएटेड. म्हणजे मला कशाचा ऍक्सेस होतो? फक्त बकेटचाच ऍक्सेस होतो. इथं काय अपलोड, तुम्ही म्हणता सर अपलोड करून बघायचं का? बघा काय अपलोड करून बघा. मी काय बोलतो, अपलोड करा, काही करा. ऍड फाईल्स करतो. पॅन कार्ड, आधार कार्ड कसं काय, IM ची इमेज आहे टाकून देतो. अपलोड करून टाकायचं. असं झालं अपलोड. म्हणजे तुम्ही काही बी करू शकता याचं. ठीक आहे, तुम्हाला बकेटचं फुल ऍक्सेस आहे. हा एवढी कन्सेप्ट कळली का सांगा तुम्ही? युजर क्रिएट केलं, त्याला परमिशन दिलं, क्लिअर झालं? हो सर. आता ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट करू. म्हणजे नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळू का? हो चालेल सर. अश्विनी एवढं कळलं का युजर कसं क्रिएट करेन, त्याला काय परमिशन दिली ती? आता फक्त आपण याला S3 ची एकच परमिशन दिली नाही का सर्व्हिसची. आता काय करतो, आता हा तुझा युजर आहे. मी अश्विनीला काय केलं, फक्त S3चं दिलं. आता मी अजून एक युजर क्रिएट करतो, स्नेल नावाचं. नाव जरी दिलं तरी चालतं, तिथं फक्त टाकताना ते टाकावं लागतं. तुम्हाला नाव केलं आणि याला मी आय वॉन्ट टू क्रिएट युजर, हे बघा नाव दिलं, क्रिएट IM युजर. कस्टम पासवर्ड काय द्यायचं त्याला देऊन टाकायचं. @7 असं देऊन टाकतो. लक्षात राहायचं. युजर नेम, कस्टम पासवर्ड. इथं पासवर्ड दिलं स्नेल @7, शो पासवर्ड केलं आणि इथं नेक्स्ट करतो. आता बघा तुमच्याकडे ग्रुप आहे का? ग्रुप असं त्याच्यात तुम्हाला काय करायचं, अटॅच पॉलिसी डायरेक्टली करायचं, हवाल पॉलिसी. किंवा तुम्हाला स्वतःहून सुद्धा पॉलिसी क्रिएट करता येते इथून. ते नंतर सांगतो बरं का पॉलिसी. मी एक लेक्चर एक्स्ट्रा घेतो, अजून एक आज नाही घेणार, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो. ही पॉलिसी कस्टमाइज पॉलिसी करून कसं टाकायचं ते. रोल पण राहिले, इम्पॉर्टंट टॉपिक राहिले आपले, नंतर घेतो. हे बघा अटॅच पॉलिसी डायरेक्टली म्हणजे AWS मॅनेज पॉलिसी आहेत नाही, हे वाला अटॅच करतो. आता मी काय करतो, स्नेलला फक्त EC2च्या देतो परमिशन. अमेझॉन EC2 फुल ऍक्सेस देतो परमिशन. ठीक आहे, स्नेलला ही परमिशन देतो. क्रिएट न्यूजरवर क्लिक करतो. अरे पासवर्ड, हा इथं युजर नेम स्नेल,
हा पासवर्ड. ठीक आहे, रिटर्न फ्रॉम युजर नेम पासवर्ड घेतला. आता माझ्याकडे किती युजर झाले? 2, अश्विनी आणि स्नेहल. आता अश्विनीला वेगळ्या परमिशन आहेत, स्नेहलला वेगळ्या परमिशन आहेत. कधी ऍक्टिव्हिटी केलं, काय केलं सगळं दाखवते. आता स्नेहल युजर आहे, याला काय करायचं मला? आता हे युजरवर क्लिक केलं, मला याला काय परमिशन आहे दिसतं, EC2 फुल ऍक्सेस. आता स्नेहल E3 ऍक्सेस करू शकते का? नाही. आता मी काय करतो, कोणतं user आहे? Okay. मी एकच मिनिट, मी अजून तिसरा युजर एक ऍड करतो. हा कोणता युजर आहे माझा? IM युजर. त्याच्यावर क्लिक केलं. अकाउंट आयडी कुठे? अकाउंट आयडी टाकलं. ठीक आहे, अकाउंट आयडी. युजर नेम काय होता आपला? स्नेहल ना, स्मॉल कॅपिटल काही. पासवर्ड काय होतं? बोर झालं काय आहे की नाही? आहे सर, स्नेहल @7. बोर झालं सांगा बरं का, मी थोडं वेळ स्टॉप करतो युजरचा. नेक्स्ट ॲडव्हान्स कन्सेप्ट. मी काय ऍक्सेस दिले स्नेहलला? EC2. इथे EC2 सर्च करतो. EC2. हा स्नेहलचा अकाउंट आहे, म्हणजे हे युजर म्हणून क्रिएट केले. म्हणजे इथं जे काम करणार आहे, कोण काम करणार इथं? हे अकाउंटला काम. इथं कोण काम करते? जर इथं काही जर झालं तर कोणावर? हे स्नेहलवर, कारण की स्नेहलचं अकाउंट आहे, स्नेहल युजर आहे. कोणता युजर काम करते? स्नेहल. ठीक आहे, हा युजरचा फुल ऍक्सेस दिला. मी जे युजर क्रिएट केले इस्टस, स्नेहल टर्मिनेट करू शकते का बघू आपण. म्हणजे फुल ऍक्सेस काही पण करू शकते ती. EC2चा स्नेहलला फुल ऍक्सेस दिला, तिने टर्मिनेट केलं, लॉन्च केलं, काही पण करू शकते स्नेहल. हे बघा, तर EC2 इन्स्टॉल लॉन्च करताना सगळं म्हणजे इथं काय काही पण करू शकते ती स्नेहल. स्नेहलला काय फुल ऍक्सेस EC2चा. ठीक आहे, आणि E3 बकेटचं तुम्ही म्हणता, E3 बकेटचा ऍक्सेस आहे का तिला? बघायचं त्याला काय. हा स्नेहलचं हे युजर कोण आहे? त्याचं स्नेहल युजर जे काम करते ते स्नेहल युजर करते. ठीक आहे, काय बोलते? फेल टू क्रिएट बकेट. टू क्रिएट बकेट E3 बकेट परमिशन इज रिक्वायर्ड. म्हणजे याला परमिशन नाही. कळलं का आत्ताच? हो सर. हो सर. ठीक आहे, एवढं करून बघा. मी आज एक लेक्चर लागेल, ह्या लेक्चर मध्ये मला वाटलं होईल कम्प्लीट, पण नाही झालं. अजून एक लेक्चर घ्यावं लागणार आपल्याला. जमता नाही इथपर्यंत? हो सर. सर तो युजर डिलीट कोण करू शकतो, म्हणजे ऍक्सेस कोणाला येतो? मलाच आहे, मीच आहे ना रूट युजर. मला किंवा मी अजून एखादी कोणतं युजर असलं ऍडमिनचं परमिशन दिलं त्याला. आता ठीक आहे, चांगलं आठवलं. फक्त 5 मिनिटं द्या मला. मी अजून एक युजर क्रिएट करतो. रूट युजर कोणतं माझा आहे? आता मी पण डिलीट करू शकतो युजर. आता कुठे आहे मध्ये आलो मी. हा युजर
स्नेहल नावाचा मी पण डिलीट करू शकतो, किंवा मी ऍडमिन एक असा एक युजर क्रिएट करतो, त्याला नाव देतो मॅक, मच्छिंद्रचं मॅक करतो शॉर्टमध्ये. मॅक केलं, मॅक @7 हा युजर क्रिएट केलं. पासवर्ड लक्षात ठेवा, अटॅच पॉलिसी. आता इथं मी सगळं जर ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेस पॉलिसी जर दिली मी इथं नाही का, अमेझॉन स्ट्रीम, अमेझॉन ऍडमिनिस्ट्रेटर पॉलिसी दिली त्याला सगळी, फुल ऍक्सेस दिलं वाटतं ना. ऍडमिनिस्टर ऍक्सेस मॅनेजमेंट ऍक्सेस एम्प्लिफाय, म्हणजे काय असं ऍडमिनिस्ट्रेटरची पॉलिसी दिली तर हा युजर काय पण करू शकतो. ठीक आहे, हा वाला युजर आहे, त्याला मी सगळ्या परमिशन दिले. क्रिएट युजर करतो, मी वाटलंच तर हा वाला अश्विन युजर लॉग आउट करतो. युजरचं सगळं क्लिअर करून ठेवायचं, असं करायला पाहिजे. पासवर्ड होता ना, युजरने मॅक होता का फक्त. आता मी काय बोललो होतो, ह्या म्हणजे कोण डिलीट करू शकतं ते IAM युजर. ठीक आहे, आता हा याला मी ऍडमिनिस्ट्रेटरचं परमिशन दिलं, मॅक युजर आहे त्याला काय दिलं मी, ऍडमिनिस्ट्रेटरच्या परमिशन दिल्यात. म्हणजे हा युजर काय करू शकतो, डिलीट करू शकतो, काही पण ऍड पण करू शकतो. कोणता युजर डिलीट करायचा तुम्हाला, स्नेहल करायचा किंवा अश्विनी करायचा. बघा हा डिलीट पण करू शकतो, असं टाकायचं. कोणी डिलीट केले आता, अश्विनी युजरला डिलीट कोणी केलं, अश्विनी मॅक युजर. मॅक. आता मी तो लॉग आउट होऊन जातो. आता ठीक आहे, हे मॅक युजर आहे, हे कोणते युजर आहे, मॅक युजर आहे. आणि हा वाला युजर कोणी, रूट युजर आहे. हा वाला कोणता युजर आहे, सचिन रूट युजर आहे. हा वाला कोणता आहे, ऍडमिन युजर आहे मॅक. आणि हा वाला कोणता युजर आहे, स्नेहल जनरल युजर आहे. जनरल म्हणजे त्याला काही पीसीपी परमिशन दिलेलं आपण. आता तिला IAM मध्ये युजर डिलीट करता येतं का बघू, करता येईल का याला, स्नेहलला नाही करता येणार. नाही करता येणार. का नाही करता येणार, कारण की ऍडमिन ऍक्सेस नाही आहे ना. येस, हा युजरचं सगळं क्लिअर झालं तुमचं. हे बघा ऍक्सेस डिनाईड, परमिशनच नाही, काहीच करू शकत नाही तुम्ही. ठीक आहे, एक तर रूट युजर करेल किंवा ऍडमिन युजर डिलीट करेल ते. आता झालं, क्लिअर झालं. हो सर. हे युजर राहू देत असेच युजर, उद्या आपण बघूच. ठीक आहे, ठीक आहे, असो. उद्या कधी बघताय ना आपल्याला, मी इन्फॉर्म करतो बरं का टायमिंग ग्रुपवर, तुम्ही थोडं अलर्ट राहा. किंवा संडेला सकाळी जमतं का बघू, 10 वाजता चालेल ना. हो सर. संडेला घ्या उद्या. आणि तुम्ही रिझ्युमे ते प्रिपेअर करा. आणि आता तुम्हाला एक मॉक इंटरव्ह्यू दिल्याशिवाय कोणाला सोडणार नाही मी. ठीक आहे, तुम्हाला थोडा टाइम वाटलं तर पुढच्या रविवारी किंवा असं बघू आपण. फक्त मला पर्सनली पिंग करा. आता एक्सटर्नल लोक तर मला आता 2-3दा त्यांच्या समोर उगाच अपमान करण्याचा अर्थ नाही काय, ते काही येणार नाही. आता मी घेईल किंवा अभिनव सराला टाइम आहे का बघतो, दोघात घेतो आम्ही एक मॉक इंटरव्ह्यू सगळ्याचा. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्हाला द्यायचं तेव्हा सांगा बरं का. असं म्हणजे हे सांगू नका तुम्ही मी आहे आणि ऐनवेळी सगळेच गायब होऊन जायचे, तसं नको सर. ते नोकरी प्रोफाईल मध्ये प्रोजेक्ट ऍड करायचंय का? नाही करायचं ते, तिथं प्रोजेक्ट नाही ऍड करायचं काही.
ऑलरेडी कंपनीचे एक्सपिरियन्स म्हणून सांगितलं ना आपण. तर प्रोजेक्ट एकासाठी फ्रेशर लोक आहेत ना, त्यांचे काय प्रोजेक्ट तिथे ऍड करावं लागतं तिथं. तसं मी रेकॉर्डिंग करू का स्टॉप? काय असेल विचार मला.